नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 8 नंबरची जी पोयम आहे दीपपूजन ती एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक पंक्ती मिनमिनती उजळून टाकते अंधाऱ्या राती. आता एक पंक्ती, पंक्ती म्हणजे काय, जेव्हा आपण दिवाळीमध्ये ज्या छोट्या पणत्या लावतो ती. मिनमिनती म्हणजे जिची फ्लेम थोडीशी कमी असते अशी. सो ह्याचं मिनिंग काय येणार आहे, तर एक लहानशी मिणमिणणारी पणती सुद्धा काळोख्या रातीला प्रकाशाने उजळून टाकते. म्हणजे त्या पणतीमध्ये एवढी ताकद आहे की ती अंधाराला दूर करू शकते. उजळून म्हणजे त्या अंधाराला उजळून टाकून प्रकाश देण्याचं काम करू शकते. सेकंड आहे, मंदिरात झुलतो लामण दिवा म्हणतो सर्वांना सुखी ठेवा. आता लामण दिवा म्हणजेच काय, जो हलणारा दिवा आहे, जो झुलता दिवा आहे तो. आता तो कुठे आहे, तर मंदिरात आहे. सो तो काय म्हणतो आहे, तर सगळ्यांना देवा, सगळ्यांना सुखी ठेव. सो ह्याचा मीनिंग काय होणार आहे, तर मंदिरात लटकणारा लामण दिवा देवाकडे सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतो आहे. छोटी पंक्ती कशाचं काम करते, अंधाराला उजळून टाकायचं काम करते. लामण दिवा काय करतो, तर लामण दिवा देवाकडे प्रार्थना करतोय की देवा सगळ्यांना सुखी ठेव. सो हा झाला फर्स्ट पॅरा. त्याच्यानंतर सेकंड आहे, समयीत घालून तेल वात दीप उजळतो देवघरात. आता याचं मिनिंग काय येणार आहे, तर देवघरात समईमध्ये तेल आणि वात घालून दिवा पेटवला जातो. सो ही जी काही समई आहे, ह्या समईमध्ये काय घातलेलं आहे, तेल, आणि तेल घालून वात लावून हा दिवा पेटवलेला आहे. सो ही समई काय काम करते, तर देवघरातला अंधार दूर करायचं काम कोण करते, तर समई. फुलवात घालून तुपाचे निरांजन मुलाबाळांची करूया औक्षण. आता याचं मिनिंग काय आहे, तर तुपाच्या निरंजनामध्ये फुलवात घालून मुलाबाळांना ओवाळूया म्हणजेच काय, तर त्यांचं औक्षण करूया आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करूया. आता मुलांबाळांच्या औक्षणासाठी कोणतं वालं निरांजन म्हणजे कोणती आरती तयार करायला सांगितलेली आहे, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, तेल नसणार आहे, तर तूप असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे आणि मग मुलांचं म्हणजे दीर्घायुष्य वाढावं, मुलांना चांगली हेल्थ लागावी म्हणून त्यांचं औक्षण करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे, संध्याकाळी दिवा तुळशीपाशी आरोग्य मागूया घरादाराशी. आता संध्याकाळी कुठे दिवायला लावायला सांगितलेलं आहे, तर तुळशीपाशी. का, कारण सगळ्या घराला, सगळ्या जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, म्हणजे त्यांची हेल्थ चांगली व्हावी यासाठी. त्याचं पूर्ण मिनिंग काय होणार आहे, तर संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावनापाशी दिवा लावून आपण आपल्या संपूर्ण घरासाठी चांगल्या आरोग्याचे वरदान मागू. तुळशी वृंदावन म्हणजे म्हणजे जिथं तुळशी आहे तिथे. चिमणी कंदील रॉकेलचा दिवा गरिबाच्या झोपडीत उजेड हवा. आता याचं मिनिंग काय येणार आहे, तर चिमणी कंदील किंवा रॉकेलचा दिवा असो, पण गरिबाच्या झोपडीत ही नेहमी प्रकाश राहिला पाहिजे. सो आता ही जी झोपडी आहे याच्यामध्ये कशा कशाचा कोणता कोणता दिवा लावायला सांगितलेला आहे, तर चिमणी. सो पहिल्या जमान्यामध्ये म्हणजे अशा दिवे यायचे जे रॉकेल्सवरती चालायचे, तेव्हा त्यांना चिमणी म्हणत होते. कंदील पण रॉकेलवरतीच चालत होता. कंदील म्हणजे जो लालटेन आणि रॉकेलचा दिवा. सो रॉकेल म्हणजे जो बॉटलपासून तयार केला जायचा किंवा त्यावेळेस वेगळे असे दिवे यायचे. सो असा का दिवा असेना, पण तो गरिबाच्या झोपडीत असायला पाहिजे. गरिबाच्या झोपडीतला अंधार सुद्धा दूर व्हायला पाहिजे. तर तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला, तर गरिबाच्या झोपडीत कोणत्या प्रकारचा दिवा आहे, तर तो काय असणार आहे, चिमणी, कंदील किंवा रॉकेलचा दिवा असणार आहे. त्यानंतर आहे, प्रियजनांची येता आठवण दीप लावणी करूया स्मरण. प्रियजन म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तींची आठवण येते, जे आपल्यापासून लांब असतात किंवा लांब गेलेले असतात, तेव्हा दिवा लावून त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, स्मरण करायचं आहे, म्हणजेच आपल्याला आठवण करायची आहे. सीमेवरती सैनिक लढती त्यांच्यासाठी लावूया अखंड ज्योती. याचा मिनिंग काय येणार आहे, तर आपल्या देशाच्या सीमेवरती जे सैनिक शत्रूशी लढत आहेत त्यांच्या रक्षणासाठी आणि सन्मानासाठी आपण एक अखंड चालणारी ज्योत पेटवूया. जे आपले सोल्जर्स आहेत, जे बॉर्डरवरती आपल्यासाठी लढत आहेत, तर त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी आपल्याला अखंड म्हणजे अखंडचा मीनिंग काय येतो, तर कधीही न थांबणारी अशी एक ज्योत आपल्याला लावायची आहे. काळ्याकुट्ट अंधारावर करुणी मात उजळूया वाट लख प्रकाशात. आता कितीही काळाकुट्ट अंधार असेल किंवा अत्यंत दाट किंवा काळ्याकुट्ट अंधारावर आपल्याला काय करायचं आहे, विजय मिळवायचा आहे, म्हणजे त्याला हरवायचं आहे आणि आपण आपला जो मार्ग आहे त्याला आपण कशाने उजळवून टाकायचं आहे, तर लख प्रकाशाने उजळवून टाकायचं आहे. मनामनात पेटवूया आशेच्या ज्योती निर्धाराने मात करू संकटावरती. म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात आशेचा दिवा पेटवून आपण सर्वांना
सर्वांनी मिळून दृढ निश्चयाने येणाऱ्या संकटावर मात करूया. म्हणजे जर समजा एखादं संकट आलं तर आपल्याला त्याला घाबरून न जाता त्याच्यातून आपल्याला वाट काढायची आहे आणि त्या संकटावरती आपल्याला काय करायचं आहे, निर्धाराने मात करायची आहे. आषाढ अमावस्येला करुणी दीपपूजन, भारतीय संस्कृतीचे करूया रक्षण. आता याचं मीनिंग काय आहे, तर आषाढ महिन्यातील अमावस्येला दिव्यांची पूजा करून आपण आपल्या गौरवशाली भारतीय संस्कृतीचं काय करायचं आहे, तर रक्षण करायचं आहे. अज्ञान जाऊनी ज्ञानाची भर पडो, सगळीकडे तेजाचा प्रकाश पडो. आता याचं मीनिंग काय आहे, तर सर्वाच्या मनातील अज्ञान नष्ट होऊन त्यांच्या जीवनात ज्ञानाची भर पडावी आणि सर्वत्र मांगल्याचा व तेजाचा प्रकाश पसरू दे. म्हणजे कुठलंही संकट आलं म्हणून आपण थांबून न जाता तिथे आपल्याला काय करायचं आहे, तर प्रकाशाने म्हणजेच आपल्या ज्ञानाने, आपल्या नॉलेजने वाट काढून आपल्याला पुढं जायचं आहे. आणि ही कसले दीप लावायला सांगितलेले आहे, तर ज्ञानाचे म्हणजेच एज्युकेशन जे नॉलेज तुमचं आहे त्याचे दीप लावायचे आहे. जे अज्ञान आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर दूर करायचं आहे. सो अशा प्रकारची पोयम तुम्हाला दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत. तोपर्यंत बाय बाय.